जय सद्गुरु. मी मनीषा. आपले स्वागत आहे शिवनेरी ॲग्रो फार्म मध्ये. आपल्याला आज टोकन यंत्राविषयी मी आज माहिती सांगणार आहे. हे आहे भुईमुग पेरणीसाठी टोकन यंत्र. हे टोकन यंत्र आपण मका भुईमुग ह्यासाठी वापरू शकतो. हे सोयाबीन, हरभरा, उडीद, बीट यासाठी आपण हे टोकन यंत्र वापरू शकतो. काही वेळेस काय होतं, आपल्याला शेती कामासाठी मजूर मिळत नाही. त्यासाठी आपण काय करायचंय, हे टोकन यंत्र आपण बाजारातून घ्यायचं आहे. हे टोकन यंत्र जास्त महाग नाही, स्वस्त मिळतं आणि मजुरांचे काम भरपूर प्रमाणात वाचते. जर शेतीला मजूर भेटले नाही तर ते काम आपण हे रखडायचं नाही. त्यासाठी आपण असं यंत्र घ्यायचं. हे यंत्र एकदम छान पद्धतीने चालते. हे बघा, आम्ही भुईमुगाची पेरणी करणार आहे. यातून काय होतं, एक एक दाना खाली पडत जातो आणि हे थोडं ओलसर जमिनीतही चालते, सुक्या जमिनीतही चालते आणि ओलसर जमिनीतही चालते. हे आपण आता हे बघू शकताय. त्यामध्ये ह्या अर्ध्या शेतामध्ये आम्ही टोकन यंत्राने पेरणी केलेली आहे आणि आता ह्या अर्ध्या शेतामध्ये आम्ही करणार आहे. हे टोकन यंत्र भरपूर छान पद्धतीने चालते. तुम्ही बघू शकता, अशी छोटीशी पेटी असते, त्यामध्ये हे बी आपण टाकायचे आहे आणि आम्ही चांगल्या प्रकारचे बी बाजारातून आणलेले आहे. खूप छान बी आहे. हे 3 दाणे बी आहे. हे बी आता यामध्ये टाकून द्यायचे आणि हे इथे बंद करायचे. हे मशीन आता आपण तुम्हाला चालून दाखवणार आहे. बघू शकता, आपण मजुरांचे काम वाचवण्याचे काम हे मशीन करत असते. आपण बघू शकताय पद्धतीने हे मशीन चालू आहे. एक एक दाणा पडत आहे आणि त्यावर माती पण पडत आहे. त्यामुळे ही वर राहण्याची पण शक्यता नाही, वर राहतच नाही. बरोबर ते जमिनीत गाडल्या जात आहे. आपण बघू शकताय, बरोबर अंतर पण प्रमाणात बरोबर व्यवस्थित आहे त्याचं. त्यामुळे हे टोकन यंत्र आपण बाजारातून आणायचं, कारण मजूर जर मिळाले नाही. आता ट्रॅक्टर पण पेरणीसाठी ट्रॅक्टर पण येत नाही लवकर. आपण बोलावलं म्हणजे ट्रॅक्टर आलाच असं नाही. ट्रॅक्टरवाले आज येतो उद्या येतो असं चालूच राहतं. त्यासाठी आपण हे टोकन यंत्र घ्यायचं आहे. हे टोकन यंत्र जास्त महाग नाही, ते आम्ही घेतलं आहे आणि याने आपण बीटाची लागवड करू शकतो, धन्याची करू शकतो, त्याचबरोबर भुईमुग, मका, घेवडा अशा बऱ्याचशा पिकांची लागवड आपण या टोकन यंत्राने करू शकतो. त्यासाठी आपण हे टोकन यंत्र बाजारातून घ्या आणि ह्या टोकन यंत्राने आपण पेरणी करा. आम्ही भरपूर अर्ध शेत टोकन यंत्राने पेरलं आहे. आता अर्ध शेत पेरणार आहे. त्यामुळे आपणही हे टोकन यंत्र बाजारातून घ्या आणि पेरणी करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.